खूप त्रास होतोय का? सुहास कळवलंय त्याला, येईल सुहास. थोडा धीर धरा ना. आलाय सुहास. काय झालंय? अरे हे खूप जास्त आजारी पडलेत. एवढं महत्वाचं काम आहे का मग? तुला आधी सांगता येत नव्हतं का? हा, त्यांचं काय आहे, ते सारखेच आजारी असतात. अरे सुहास, ते सारखं सुहास सुहास करत होते म्हणून तुला कळवलं. मग करू द्या ना. तुला माहितीये का किती महत्वाचे काम सोडून आलोय मी? हा, अहो जरा शांत बसा, चला आतमध्ये. सुहास बोला ना बाबा. अरे काय करतोय? अहो काम चालू आहेत बाबा, तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या ऑफिस मधले काम असतात. हे करा ते करा, तुमचं बरं होतं भाऊ. आता लय टेन्शन आहे सध्याला कामाचं. खरे आम्ही काय केलं म्हणा, जे होते ते तुमच्याच काळात होते. सुहास, तू जेव्हा लहान होता ना, तेव्हा मला म्हणायचं, बाबा मी तुमच्यासाठी मोठं घर बांधीन आणि त्याच्या बाहेर तुमच्यासाठी झोपाळा ठेवीन एक. अहो बाबा, आता परिस्थिती नाही आहे तशी. मी तुला घर बांध नाही म्हणत रे, पण निदान बापासाठी थोडा वेळ तरी देत जा. निदान ह्या परिस्थितीत तरी. बरं सुहास, चल मी मामाच्या घरी जाऊन येते. मामा खूप दिवस झाला आजारी आहेत ना, तर त्यांना भेटून येते मी. आई मी पण येतो तुझ्यासोबत. अरे पण तुझे काम? अगं एक काम होत राहतील, आणि बरेच दिवस झाले तू गेली नाही मामाकडं. मी आल्यावर तू राहशील तरी एक दिवस. आई तुला सांगू, बाबा गेले पण त्यांचं एक वाक्य अजून माझ्या मनात रुतून बसलंय. ते मला जाताना म्हटली, आई वडिलांना बंगला पैसा काही नकोय, फक्त वेळ पाहिजे असतो. त्याच्यामुळे ते तर गेले, त्यांना नाही वेळ देऊ शकलो मी. पण किमान तू गेल्यावर मला या गोष्टीचा पश्चाताप नको व्हायला, का मी तुला वेळ नाही देऊ शकलो. खरंच बाबा गेले पण चांगली शिकवण देऊन गेले. चला आपण जाऊ, आणि इथून पुढं जेवढा वेळ देता येईल ना मला, तेवढा मी देण्याचा प्रयत्न करत. चल आपण जाऊ. तू थांब. घासाचं नवीन बी आणले मी. हा लय जोरात आहे बघ, तेवढं टाकून घेतो आज. हा बर. बाबा हे बघा, मला बाहेरच्या देशातून कंपनीतून ऑफर लेटर आलंय. 12 लाखाचं पॅकेज आहे. अरे वा 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 वा. आणि तुम्हाला सांगतो, राहण्याची खाण्याची सोय सुद्धा आहे, आणि एक त्यांनी सेपरेट मला फ्लॅट देणार आहेत राहायला. म्हणजे आता तिकडेच राहणार होय? हा, मला नाही का 8 दिवसात जावं लागणार आहे आता. हो लय भारी काम झालंय बाबा. मी आहे ना मित्राला सांगून आलो. हा हा हा. अरे पण काय हो, आता काय परदेशात जाणार का आम्हाला? हा जाणार, त्याला काय. अगं कोणाला बी नाही भेटत असली काम, आपलं पोरग आहेच गुणाचं. अहो पर तो जर परदेशात गेला तर आपलं कसं व्हायचं? आणि त्याच्याशिवाय कोण आहे बरं आपल्याला? तुला काय करायचंय आता म्हातारपणात पोरग इथं ठेवून? हाडाची काढ झाली, त्याचं होतंय ना कल्याण बिचाऱ्याचं, होऊ दे. अहो तो जर गेला तर आपलं मन लागेल का हो त्याच्याशिवाय? आता मन घट करून जगायचं. नुसता आपला विचार करून नाही जमत, पोरांचा बी विचार करायला लागतोय. जाऊ दे,
त्याचं जर चांगलं होत असेल ना तर आपलं बी काळीच थोडं गट करायला लागेल. नको लय विचार करू आता, नको लय विचार करू. जा तिकडं मग शिवाराडत्यात बघ, बसलंय फुन फुन करीत येतच. अहो, तुम्ही नक्की विचार केलाय का? मला असं वाटतंय तुम्ही परत एकदा विचार करावा. मी विचार केलेला आहे. बाहेर देशात नोकरी आहे, पगार पण चांगला आहे, सगळ्या सुखसुविधा आहे. पण तिकडे गेल्यानंतर आई वडिलांकडे कोण लक्ष देणार सांग बरं तू. अहो, आई बाबांना होईन आता थोडा त्रास, पण थोडा तुम्ही भविष्याचा पण विचार करा ना. त्यांच्या भविष्याचं काय मग? माझ्या भविष्यासाठी त्यांनी खूप त्रास सहन केलेला आहे. माझी आई सुद्धा नोकरी करू शकत होती, पण माझी फजिती होऊ नये म्हणून तिनं घराचा सांभाळ केला, माझा सांभाळ केला. हे बघ, माझं ठरलेलं आहे, मी त्यांना इकडं सोडून नोकरीला नाही जाऊ शकत. त्याच्यामुळं ही नोकरी मी कॅन्सल करतोय. ठीक आहे, तुम्ही जो पण निर्णय घेतलाय तो योग्यच असेल. चला. चल. ते मी काय म्हणतो, बाहेरच्या देशांनी राहायची चांगली सोय असेल ना? आता मला माहिती आहे का? ते बी खरं आहे म्हणा. मला ते एकच काळजी लागली बघा, तिकडे नीट राहण्याची सोय असेल का, खाण्याची सोय असेल का. अगं राहायची चांगली सोय असते, पण खाय प्यायचं जरा लय अवघड असते. मी तर असं ऐकले काही खात्यात बाहेरच्या देशात. आता खरं काय कुठं काय काय माहिती. काय मग झाली का तयारी? आता आपलं साहेब आता जाणार परदेशात. बाबा मी नाही जाणार. का रे, काय झालं? काय झालं काय नाही, पण तुम्हाला सोडून कसं जाऊ मी तिकडं? असा पायापुरता विचार करू नको. अरे तुझं जर चांगलं होणार असेल ना तर जा, आम्ही काय कसंही राहू इथं. अहो बाबा, माझं होईल चांगलं, पण तुमचं कसं होणार? आम्ही गेल्यावर तुमच्याकडं कोण लक्ष देणार? हे बघा, तुम्ही माझ्या शिक्षणासाठी एवढा त्रास सहन केला, एवढे कष्ट घेतलेत, ह्यासाठी घेतले का एक दिवस मी तुम्हाला सोडून जाईल म्हणून? याच्यासाठी तुम्ही मला लहानचं मोठं केलं का? सांगा ना. इकडे जी नोकरी आहे ना, मला जो काय पगार आहे त्या पैशामध्ये आपण आनंदात राहू शकतो, ते पण तुमच्या सोबत. पोरा, अरे लेकरासाठी आईबाप करतातच, पण त्याची जाण ठेवणारे लय कमी असतात. तू सगळी जाणीव ठेवली बघ, आई बापाच्या कष्टाची म्हणा, त्यांनी खाल्लेल्या खस्ताची म्हणा. पण मला एकच म्हणायचंय, तू नक्की विचार करून हा निर्णय घेतलाय ना? हो बाबा. बघितलं, पोराला आहे ना माझ्या मनातलं सगळं न सांगता कळतं, आणि आईच्या पण मनातलं कळतं बघा त्याला. बरं जाऊ द्या, त्याच्या मनात आहे ना नको जाऊ दे त्याला. आपण सगळी मिळून मिसळून इथंच आनंदात राहू. बरं जाऊ आता. चिरंजीवांनी आपल्यासाठी एवढं केलंय, त्यांच्यासाठी आता तुम्ही काहीतरी खायचं बेत करा चांगला. हो चालेल ना, मस्त आपण करूया. चला चल. अहो, मी काय म्हणते, बघा ना कलर किती खराब झालाय, आपण ना कलर मारूयात ना घराला. अगं मला दिसतंय ते, पण आता कलर मारायचं म्हणल्यावर 10-15 हजार रुपये लागतील. आहेत का आपल्याकडे आता? अहो, तुमचं हे नेहमीच असतं पैशांचं. अहो मारून घेऊयात, किती घाण दिसते बरं घर. बघू. श्वास. अरे सचिन ये. बस. अरे कुठं होता तू? दिसला नाही, काही नाही. अरे काय सांगायचंय तुला, लय गणगण लागली माझ्या माग. कशाची? कशाची म्हणजे, माझ्या ओळखीचा एक बाबा आहे, त्यांनी मला सांगितले काय ना काळ हळकून शोध म्हणून. अरे मग शोध ना. मग शोधतोय ना,
पण त्याचा फायदा काय माहितीये का तुला? काय ते काय मला बांधायला चोळायला बिळायला नाही लागत ती. मग? काळ हळकून त्या बाबाकडे नेऊन दिलं ना की तो डायरेक्ट करोडपतीच करतोय आपल्याला. पैशाचा पाऊसच. अरे जमतंय ना, मग आपण शोधू ना. काय शोधू? अरे मी शोधू दमलो, भेटत नाही ते. आणि भेटलं तरी काय माहितीये का, लय असं गाचपाना ती चुकाट्यात असते ती काळी हळद. पण आपण प्रयत्न करू ना. प्रयत्न काय, तुला तर काय सगळं सोपंच वाटते. जाऊ दे मूर्ती, माझा चाललाय प्रयत्न. भेटला तर भेटला. बरं मी सांगाय तुला काय आलं, तू संध्याकाळी गाडी पुजायला माझी. अरे वा, गाडी घेतली काय? हा मग अभिनंदन. म्हणजे हळकून नाही गावला अजून, पण घेतली गाडी. मी पण घेईल ना मग, हळकून सापडलं तर. हा मग ती बघ आता जमतंय का. हा बरं. येऊ का मी? येतो मी संध्याकाळी. नक्की आहे बरं का. वहिनी येऊ का? हो हो या. हळकून शोधावं लागतंय. बरं चल, चहा टाक बरं तू. हा मी ठेवते चहा. अगं पूर्व, कुठे चालली? आहो ते गावात चालली आहे जरा. बरं ऐक, हा ते पलाले रामभाऊ आहेत का, हा हा. ते अजून एक ट्रक घ्यायलेत. होय. काय माहिती बाई कुठून पैसा येतो एवढा. अहो तुम्हाला माहितीये का, काय? आम्ही पण ना आता ट्रक घेणार आहे. ते कसं? अहो तुम्हाला माहितीये का, आमच्या ह्यांना नाही का एक जादू सापडली, ते पण काळ्या हळकुंडाची. एकदा का ते काळ्या हळकुंड भेटलं की आम्ही श्रीमंत. आणि आमच्या घरी ना नुसता पैशाचा पाऊसच बघा. अगं एक खुळे, हे असं काही नसतं. त्यापेक्षा तुम्ही दोघं नवरा बायको कष्ट करा ना आणि त्यांनी कमवा. हा अजून तर पैसा आला पण नाही, लागले लगेच जाळायला, हाय का नाही? मी कशाला जुळू तुमच्या पैशावर? मी तर चांगलं सांगते, शेजार धर्म म्हणून. काय नका सांगू आम्हाला, समजलं का? बघ बरं कुठं दिसतंय काळा हळकुंड. हा हा हा. होय काय करता इथं? काय करता? ते हरवलंय आमचं ते. काय हरवलंय? तुम्ही कोण विचारणार आहे? हा? तू विचारणार म्हणजे तुझ्या बापाचा वावर आहे काही? मग कोणाचं आहे? माझं वावर इथं दार धरतोय म्हणलं, इथं काय आवाज येतोय कसला? इकडे काय करता तुम्ही? काही नाही, असं सहज फिरत होतो. सहज नीट सांगा बरं का, नाही पोलीस बोलून मी डायरेक्ट इथं. अहो मालक, पोलिस कशाला बोलिता? कशाला आलाय तुम्ही? ते ना काय बघत होते इथं खाली? काळा हळकुंड शोधित होतो आम्ही. कसलं गाळा हळकून? जाळ काढू काना मागे. ऐका ना मालक, ते ना जादू केली का काळ्या हळकुंडाची, पैशाचा पाऊस पडतोय. काय चक्कारला काय तू जरा? अरे काम धंदा करा. काळा हळकुंड बघत आहे, हे बघत आहे. कुणी सांगितलं तुम्हाला काळा हळकुंडाने जादू असते? तुम्हाला पण पैसे देतो ना. काय नको मला पैसे, निघा इथून. काम धंदा करायची लायकी आहे का तुमची? सापडेल असतं. होय इथून येऊ नको परत. वाघ बी येतो या कारण खाल्लं पिल्लं काय कुणाला हे करशील तू? बर, हा? ही चुकाट्याचं इथं साप बीप निघायचा लगा मागाशी साप मारलाय माहिती. चल चल जातो आम्ही. पळा इथून. चल चल. तोंड वर करून इकडं हळद बघाय.